टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरातील असणारा महत्त्वाचा जो भुईकोट किल्ला आहे, या भुईकोट खंदक लगतचे जे रहिवासी नागरिक आहेत, जवळपास 150 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा या देण्यात आलेल्या आहेत। त्या नोटिसा मिळाल्या आहेत। यानंतर या भागातील जे रहिवासी आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांना कुठलाही प्रकारचा पुरेसा वेळ दिला नाही किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोप जो आहे ते या नागरिकांचा आहे। ते नागरिक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। तुम्ही काय सांगाल? आपण पाहतोय की या नोटिसा देण्यात आल्यात, किती कुटुंबांना नोटीस दिल्यात आणि नेमकं काय मागणी असणार आहे? जवळपास यामध्ये 150 नागरिकांना नोटिसा मिळालेल्या आहेत। त्यामध्ये काही रहिवासी आहेत आणि काही दुकान मालक आहेत। जवळपास ही नोटिसा 25 तारखेला देण्यात आलेल्या आहे आणि ही 5 तारखेपर्यंत तुम्हाला ह्या जागा सर्व खुल्या करा असा त्यांचा आदेश आलेला आहे त्या नोटिसामध्ये। तर आमचं एवढीच मागणी आहे की आम्ही हा कैकडी समाज या ठिकाणी राहतोय आणि हा कैकडी समाज जवळपास 200 ते 300 वर्षापासून या ठिकाणी राहत आलेला आहे। म्हणजे जवळपास हा किल्ला ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस आमच्याकडे ह्या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी ह्या ठिकाणी आम्हाला जागा देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या कैकडी समाजाला आतमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, त्याची पूजा करण्याची, आराधना करण्याची, त्यासाठी आम्हाला ह्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आजही परांड्यामध्ये जो किल्ल्याची प्रत्येक वर्षी मिरवणूक होती किंवा त्या जो कार्यक्रम होतात ते कार्यक्रमाची पूर्ण नियोजन हे कैकडी समाजाकडे असतं। म्हणजे याचा अर्थ काय, 300 वर्षापूर्वीपासून आम्ही ह्या ठिकाणी रहिवासी राहत आलेलो आहेत। तरी आमची अशीच मागणी आहे की ह्या ज्या काही नोटीस आहेत त्या पूर्ण बेकायदेशीर स्वरूपाच्या नोटीस आहेत, याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि आमची ह्या ठिकाणी मालकी हक्काची सुद्धा जागा असताना आम्हाला बेकायदेशीर नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। तरी आमचा या ठिकाणी योग्य तो विचार करण्यात यावा आणि ह्या नोटिसा वापस घेण्यात यावेत। आपण पाहतोय की अनेक नागरिक देखील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, काय मागणी असणार? ही जी नोटीस दिलेली आहेत अतिक्रमणधारक म्हणून दिलेले आहेत, परंतु येथील नागरिकांच्या ह्या खरेदीच्या मालकी हक्काच्या जमिनी आहेत आणि हे 3-4 किलोमीटर मध्ये मंडई विभागाची वसलेली ही व्यापारपेठ आहे। याच्यावर 400 व्यापारी आणि 5000 कामगार वर्गाचे कुटुंब व्यवसाय चालतो। शासनाने डायरेक्ट ह्याला अतिक्रमण ठरवून ह्या लोकांना नोटीस देऊन पुरेशी वेळ न देता 8 दिवसात हे सगळं उठून घेण्याची नोटीस दिलेली आहे। नाही तर दंड करणार, तुम्हाला दंड लावणार, त्याचा खर्च तुमच्याकडून घेणार आहे, असं जुलमी आदेश काढलेला आहे। परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि पर्यटन मंत्री सन्माननीय आशिष शेलारजी यांनी ह्या सर्व भागाचा दौरा करून येथील सर्व जे लोक मालकीच्या हक्कात आहेत, अतिक्रमणात मध्ये असतील, त्या सर्व लोकांना ह्या जमिनीचा, दुकानाचा, व्यापारपेठेचा मावेजा द्यावा आणि त्यानंतर जी कारवाई त्यांना ज्या पद्धतीने करायची ती करावी। हे असं जुल्म आणि अत्याचार करू नये। याच्यामुळे आज आमच्या भगिनी या दबावाला बळी पडून हृदयविकाराच्या झटक्याने सुशीला जाधवचं निधन झालेलं आहे आणि हे आम्हाला मान्य नाही। आम्ही रस्त्यावर नाही, त्या बुलडोजरच्या खाली आम्ही झोपू, परंतु अशी कारवाई होऊ देणार नाही। तुम्हाला कारवाई करायची आहे। आमच्या सर्व माता भगिनीचं जे इथे कुटुंब आहेत, मादारी वस्ती आहे, कैकडी वस्ती आहे आणि जे काही बाकीचे रहिवासी आहेत यांचं पुनर्वसन करा। व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानाचं, त्यांच्या जागेचं मावेजा द्या आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने शासनाला जे काय करायचंय, इथं जे काही विकास काम करायचंय ते करावं। नाहीतर आम्ही असं कुठेही ह्याला बळी पडणार नाही। आम्ही ह्या सर्व गोष्टीचा विरोध करतो। आम्ही अशी कारवाई होऊ देणार नाही आणि शक्यतो आम्ही ह्या सर्व कारवाईला सामोरे जाऊ। आम्ही बिलकुल ही कारवाई होऊ देणार नाही। आम्ही ह्या सर्व माझ्या समाज बांधवाबरोबर मी आहे आणि मी गवाही देतो की ह्या सर्व बांधवाबरोबर पुढे असेल मी लढाईला आणि कुणालाही घाबरायची गरज नाही। मी आवाहन करतो, कुणी घाबरू नका। आपण शासनाला सर्व स्तरावर प्रत्येक बाबीची जाण करून देऊन आपल्याला न्याय मिळवून देऊ। जय हिंद, जय भारत। आजी देखील आपल्याला, आजी काय सांगायचंय? किती दिवसापासून तुम्ही इथं राहत आहे आणि ह्या नोटीस आल्यात, नेमकं तुमची काय प्रतिक्रिया आहे? ही नोटीस आलेत, ही नोटीस आम्हाला दिले पण चुकीचे नोटीस दिलेले त्यांनी आम्हाला। आज तुम्हाला सांगते, आमचं इथं ही किल्ल्याचा पाया खोदत होते तेव्हापासून आमचा समाज, कैकडी समाज, मी रुक्मिणी जाधव बोलते, आमचा कैकडी समाज त्यापासून इथं राहिलेले आहेत आणि ही किल्ल्याचा देखभाल करायसाठी, महादेवाच्या मंदिरात मध्ये त्याची सेवा करण्यासाठी
ही आम्हाला काही कडेला ही जागा दिलेली आहे. किल्ल्याचं चौफेर ही काय म्हणते त्याला, काय कडेला रिवणी, चौकोन रिवणी, त्याच्यामध्ये 4 हिरी होत्या, त्या पण आम्हाला काही कडेला दिलेल्या आहेत. पण ती शेत साऱ्यासाठी आम्ही शेत सारा भरायला पैसे नव्हते, गरिबी परिस्थिती, टोपले टापले घेऊन खात होते आम्ही. काही कडे रानात जाऊन फोक आणायचं, इनायचं, आणि तवा ती टोपलं इकायचं, तवा लेकरं बाळ खायचे आमचे. मग त्याच्यामुळं आम्ही तुम्ही काही जरी केलं तरी ही जागा आम्ही सोडणार नाही. आणि तुम्हाला जिथं आम्ही 1-1 रुपया कष्ट करून कमवून ही घरदार आम्ही उभा केलेले आहेत. तो आम्हाला पहिले माळवद दिलेले होते, पहिले ह्या किल्ल्याच्या टायमाला आम्हाला माळवद दिलेले होते. तुम्हाला जर भरवसा नसेल तर चिरे, ती चिरे ही चिरे वेगळे आहेत का बघा. अजून बी ती चिरे आम्ही सांभाळून ठेवलेले आहेत. औरंगाबादला नोंद आहे काही करायची की ही काय करायचा हक्क आहे म्हणून, बरं का. मग त्याच्यामुळे तुम्ही काही जरी केलं, आमच्यावर काय जरी अत्याचार झालं, तर आज आमचं एक बाई माणसाचा आमचा मृत्यू झालेला आहे. कशामुळे ती नोटीस आल्यापासून धासात घेतली, राहावा कुठं जावा कुठं, माझा मुलगा येडा आहे, माझा नवरा मेलेला आहे, काय करायचं काय खायचं. त्याच्यामुळं ती त्या बाईचा मृत्यू झालेला आहे. आता ती निदान आपल्याला कुठं मानता येते, ती पहिलं जुन्या गोष्टी बोलायच्या, मृत्यू झालेला आहे. मग आता तुम्ही काय करणार आहेत, आता आमचं तुम्ही काही तुम्हाला रणगाडा ना, अगर तुडवा अगर मारा, पण आम्ही काही जागा सोडणार नाही. ही जागा आमची आहे म्हणजे आहे. आम्ही 1-1 रुपया कष्ट करून शिनी आम्ही ही घरदार आताशी आम्ही घरामध्ये राहिलेला आहे. काही देखील नागरिक आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, किती दिवसापूर्वी तुम्हाला नोटीस दिली आणि किती दिवसाचा अल्टिमेटम दिलाय? नोटीस 26 तारखेला दिली. वास्तविक त्या दिवशी सुट्टी असती पूर्ण नगर परिषद तहसील ऑफिस, पण त्यांचं काय कारभार असेल की त्यांनी मुद्दामून नोटीस दिली. त्यांनी 26 तारखेला, ज्या दिवशी शनिवार होता, त्या दिवशी कुठलं पण ऑफिस चालू नसतं, बंद असतं, तरी पण लोकांची अडचण त्यांनी वाढवून ठेवली, कारण दहशत निर्माण झाली त्याच्यामुळे. आणि अशा काही घटना पुढे अजून घडू शकतात, कारण हे एक प्रकारची दहशतच आहे. आणि एकतर चुकीच्या पद्धतीने नोटीस दिली त्यांनी. वास्तविक पाहता जे लोक मालक हक्कात आहेत, त्यांची खरेदी आहे, ज्यांच्याकडे व्यवसाय परवाना आहे नगर परिषदेचा, त्यांच्याकडे बांधकाम परवाना आहे, त्याला त्यांनी अतिक्रमण हा शब्द दिल्यामुळे एक प्रकारे प्रचंड लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे आणि भीती निर्माण झाली आहे. तर ह्या भीतीमुळे अजून काय लोकांच्या अडचणी वाढू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या नोटिसा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी परत घ्याव्यात आणि योग्य सर्वच समाजाला योग्य न्याय द्यावा. आणि ज्याच्या गोष्टी आहेत जशा तशा ठेवाव्या, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी पूर्णपणे वापस घेऊन लोकांची अडचण दूर करावी, असंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय सांगायचं? सनाउल्ला खान पठाण. मी 159 जे लोक आहेत त्याच्यामध्ये अतिक्रमणच्या नोटीस मध्ये मी सुद्धा आहे. आणि सुट्टीच्या दिवशी असताना आम्हाला अतिक्रमणची नोटीस दिली आणि आम्हाला टाइम फक्त त्यांनी 5 तारखेपर्यंत दिलेला आहे. मग 5 तारखेपर्यंत दिल्यानंतर आम्ही 5 तारखेपर्यंत कागद हे काढण्यासाठी आम्हाला उशीर वेळ लागायला लागला, जेणेकरून आज 1300 फसलीमध्ये पासून ह्या लोक इथं या ठिकाणी राहत आहेत. कैकाडी समाज, सापवाले समाज आणि पूर्ण व्यापारी समाज. आणि 150-200 वर्षापासून आमच्यापाशी बांधकाम परवानगी आहेत. तुम्हाला सांगतो PTR मध्ये नोंद आहे आणि व्यवसाय परवाना आहे, सगळं असं खरेदी आहेत. एवढं सर्व असताना तुम्हाला सांगतो आम्हाला किल्ल्याच्या लगट अतिक्रमण म्हणून जाहीर त्यांनी घोषित केलं. आणि एवढे लोकांना विश्वासात नाही घेतलं. विशेष म्हणजे एवढे लोकांना त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, यांना बोलवायला पाहिजे होतं, मिटिंग घ्यायला पाहिजे होती. यांना काही न बोलता अचानकपणे नोटीस दिल्या असल्यामुळे मी सुद्धा त्याच्यामध्ये, माझं BP 2-3 दिवस झाले खालीवर व्हायला लागले. त्यामुळे माझी सुद्धा काय जीवाची कर्जदार हानिकारी झाले असेल, एवढ्या लोकांसमोर जाहीरपणे सांगतो, माझं कर्जदार झालं असेल, माझं मोडं उचलू नका, तहसील मध्ये कलेक्टर मध्ये ऑफिस मध्ये नेऊन टाका. 4 दिवस नाही 8 दिवस राहून द्या त्या ठिकाणी. आणि मला एक म्हणायचं, नगरपालिकेने भाग्यश्री शॉपिंग सेंटर जे आहे तर फेर क्रमांक 34-22 त्याचा फेर क्रमांक आहे. त्यांनी कोंडीबाग 22-34 हे फेर क्रमांक आहे. नगरपालिकेने 3 एकर खरेदी घेतली, 1 हेक्टर 32 जमीन नगरपालिकेने स्वतः खरेदी घेतली आणि भाग्यश्री शॉपिंग सेंटरवर खर्च केलं, त्यांनी बांधलं त्याच्यावर. एवढं असताना मग ही जर जागा जर सरकारी असल्याची तर नगरपालिकेने कोंडीबाग केरुबा येवारे यांच्याकडून खरेदी कशी घेतली, एवढं एक सांगायचं. आणि विशेष म्हणता
या लोकांना आम्हाला सगळे व्यापाऱ्याला येणे काय काय असत नाही त्याचा मावेजा देऊन विश्वासात घेऊन हे जे तुम्हाला काम करायचं आहे यांचं पुनर्वसन कुठेतरी करायला पाहिजे। आणि सय्यद व कैकडी या समाजासंग आम्ही सर्व एकजुटीने मुस्लिम समाज इतर लाश गिरेंगे तो हरकत नहीं, लेकिन हम उनके साथ रहेंगे। किती लोकांना नोटीस दिल्यात? 159 लोकांना नोटीस दिल्यात। आणि हे जे आमचे आज ताई सुशीला ताई आमचे या झटक्याच्या निधनामध्ये हे झाले, हे नोटीस दिले असल्यामुळे झाले। यामुळे मला एवढंच सांगायची इच्छितो की कुणी सुद्धा ह्याच्यामध्ये राजकारण करू नका, आम्हाला गरीबाला न्याय द्या, एवढीच आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण जो भुईकोट किल्ल्या परिसरातील अतिक्रमणाच्या नोटीस आल्यानंतर हा समाज जो आहे तो पूर्णपणे एकजुटीने उभा राहिला असून हे आक्रमक झाल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या ज्या नोटिसा पाठवल्या त्याबाबत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शासनाने त्यांना विचारात न घेतल्याचा आरोप जो आहे तो या नागरिकांनी केला आहे। जोपर्यंत आम्हाला या घटनेसंदर्भात अतिक्रमणासंदर्भात विश्वासात घेऊन सरकारने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती या नागरिकांकडून केली जाते। कॅमेरामन संतोष शिंदेसह शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव।